लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची भेट। माझ्या निवडणुकीत कृष्णाची भूमिका ज्यांनी बजावली त्यांना आधी फेटा बांधा असं म्हणत लंकेंनी मानले थोरातांचे आभार। 21 जूनपासून भाजप नेते रावसाहेब दानवे मराठवाड्याचा दौरा करणार। कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये दानवेंचा दौरा। सांगलीच्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार। सहकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचं मोहोळ यांना दिलं निवेदन। हिंगोलीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाची बैठक। क्रीडा विभागाच्या योजनांचा घेतला आढावा। योजना प्रभावीपणे राबवण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याच्या आशयाचा धमकीचा मेल। विमानतळ प्रशासनाची माहिती। राज्यामध्ये आजपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित। पोलीस भरती वयवाढीबाबत मराठा तरुणांनी मंत्री शंभूराज देसाईंची घेतली भेट। आम्ही 2022-23च्या भरती प्रक्रियेनुसार वयोमर्यादेत बसतोय, त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याची उमेदवारांची मागणी। एकीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध, तर दुसरीकडे यवतमाळमधल्या शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिवमधले शेतकरी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। शासनाच्या विरोधात फलकबाजी करत जोरदार घोषणाबाजी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी लातूरमध्ये कृती समितीचं धरणे आंदोलन। महामार्गासाठी शेकडो एकर शेतजमिनी जाणार असल्यानं विरोधाचा सूर। परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 गावातल्या शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग तत्काळ रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी बीडच्या अंबाजोगाईमध्ये धरणे आंदोलन। उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची निदर्शनं। जळगावातून संत मुक्ताईंच्या पालखीचं मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं पंढरपूरकडे प्रस्थान। पालखीसोबत हजारो वारकरीही ज्ञानबा माऊली तुकारामचा जयघोष करत रवाना। 4 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये होणार दाखल। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। सशस्त्र हल्ला करत सलूनची तोडफोड। बंद असलेल्या किराणा दुकानाच्या शटरवर सुद्धा केला हल्ला। सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये रोडच्या अर्धवट कामांमुळे खड्ड्यात पडून युवक जखमी। खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित। पुण्यातल्या गोल्फ चौकामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू। मर्सिडीज बेन्झचा चालक पोलिसांच्या ताब्यात। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पंढरपूर कराड रस्त्यावरच्या कटफळ इथं भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला उडवलं। 6 महिलांचा जागीच मृत्यू, तर 1 जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। रेती बंदरहून नाशिककडे जाणारा टँकर उलटला। खारेगाव टोलनाका जवळची घटना। सुदैवानं जीवितहानी नाही। अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात। डांबर घेऊन जाणारा कंटेनर उलटल्यामुळे 1 जण ठार, तर 1 जण गंभीर जखमी। शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात काळा दिवस पाळत महागावमधल्या वागत गावात निषेध सभा। काळे झेंडे फडकवत केंद्र शासनाच्या विरोधी घोषणा देत कायदे रद्द करण्याची मागणी। रायगडमध्ये 2 ठिकाणी गोवंश हत्या झाल्याचं उघड। माणगावात गोवंश हत्या प्रकरणात 3घांना अटक, तर महाडमधल्या आरोपींकडून पोलिसांना मारहाण। पोलिसांचा तपास सुरू। नाशिकमध्ये गोहत्या थांबवण्यासाठी गेलेल्या 2 गोरक्षकांवर हल्ला।
गंभीर जखमी. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या लखमापूरमध्ये हॉकी स्टिक आणि दगडानं तिघांवर हल्ला. हल्ल्यामध्ये महिलाही जखमी. आरोपींवर कारवाई न केल्याचा महिलेचा आरोप. समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवरच्या मेहकर आणि सिंदखेड राजा दरम्यान पुलाला भगदाड. महिन्याभरापासून सुरू असलेलं दुरुस्तीचं काम अद्यापही अपूर्ण. माजी मंत्री सुबोध सावजींचं ज्येष्ठ नागरिकांसह आंदोलन. बँकेतून 5 कोटींच्या सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला गुजरातच्या जंगलातनं अटक. नाशिक पोलिसांची कारवाई. आयसीआयसीआय होम लोन फायनान्समधनं मे महिन्यामध्ये झाली होती चोरी. तुळजाभवानी देवीचा गाभारा सोनं आणि चांदीनं मढवणार. मंदिरातील प्रदक्षिणा मार्गही मोठा करणार. जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांची माहिती. पनवेल शहराला लागून असलेल्या 2 लाख लोकसंख्येच्या करंजडे भागामध्ये पाणी टंचाई. रहिवाशांचा पाण्यासाठी मोर्चा. मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. वर्धा पुलगाव इथं संथ गतीनं होत असलेल्या नाचणगाव रस्त्याच्या कामाबाबत साखळी उपोषण. अनेक दिवसांपासून रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या मागणीसाठी पुलगावकर आक्रमक. प्रीपेड मीटर लागणार नाही याचा GR तत्काळ काढा. गोंदिया जिल्हा काँग्रेसकडनं निदर्शनं. लवकरात लवकर GR काढला नाही तर काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करणार. काँग्रेसचा इशारा. भर पावसात चिपळूणमधल्या औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयासमोर डांबरीकरण. चिपळूणमधल्या खेरडी इथल्या MIDCच्या कार्यालयासमोरचा प्रकार. रस्ता करताना कार्यालयात नव्हतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आश्चर्यकारक उत्तर. काम करायचं नसेल तर बदल्या करून दुसऱ्या जिल्ह्यात जा. अन्यथा हक्कभंग आणला तर काय होईल ते लक्षात ठेवा. खासदार प्रणिती शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम. आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीमध्ये अभाविपचे वर्चस्व. 9 पैकी 9 उमेदवार बिनविरोध. 28 जूनला विजयी उमेदवारांची घोषणा होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.